आम्ही सारे खवय्ये। आणि आता आपण घावन बनवतोय मेथीच्या भाजीचे ना, तर साहित्य बघूया। मेथीची भाजी, 1 वाटी बेसन, 3 वाटी गहू पीठ, मिरपूड, हळद, मीठ, धनेपूड, मिरचीची पेस्ट, जिरेपूड, तेल। साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं, आणि आता पिठांचं वगैरे प्रमाण पण सांगा जेव्हा मिक्स कराल तेव्हा। हे आधी पहिलं कुठचं घेतोय? गव्हाचं पीठ, गव्हाचं, आणि हे डाळी बेसन। बेसन तर किती प्रमाण असणार आहे? शक्यतो एकच प्रमाण घ्यायचं, म्हणजे 3 वाटी 3 चमचे जर आपण गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला 1 चमचा बेसनचं पीठ, 3 भागाला 1 भाग। हे आपल्याला जर अजून जास्त करायचं असेल करूया ना आपण, जास्त पीठ घेऊया। पीठ त्यातलं तुम्ही त्यातलं घेऊन ह्याच्यातला 1 भाग घेतला तरी चालेल। एवढे आपल्या आता हे घालायचं ना सगळं। आधी हळद, धने पावडर ती आपल्याला चवीनुसार किंवा एक थोडीशी घातली तरी चालेल। त्याच्यानंतर जिरे पावडर, मिरे पावडर थोडीशी, आणि चवीनुसार मीठ आणि ठेचा पाहिजेच। हो मिरचीची पेस्ट त्याच्यामध्ये। बापरे, अहो भाजी ही मेथीची भाजी नाहीये ना? नाही, हा ठेचा आहे ना? ठेचा आहे। तो ठेच्यासारखा घालूया। हा चुकून तुम्ही भाजी सारखा घालाल, तुम्हाला चालेल पण आम्हाला नाही चालणार। नाही, हा पण तुम्हाला म्हणजे ज्या प्रमाणात तिखट हवंय त्याप्रमाणे। बस बस। आणि आता याच्यामध्ये तेल घालायचं, आधी तेल घालायचं 1 चमचा बस। बस आता पाणी पाणी ते आपण जे आपल्याला घावन घालता येईल तसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये। आपण हे चांगलं सरसरीत करून घेऊया पीठ घावनासारखं, म्हणजे ते घालता येतील। आता घावन घालायचे ना आपल्याला? हो, ह्याचे आता आपण घावन पहिल्यांदा करून घेणार आहे। बरं ठीक आहे। आपण जे बॅटर बनवलं, जे पीठ तयार केलं, तर ते आलेलं आहे एकजीव चांगलं। आणि ही भाजी जी आहे वहिनी तुम्ही केलेली, ही आपण नेहमी घरची आपली सुकी मेथीची भाजी असते त्या पद्धतीनेच करायची। म्हणजे आपण लसूण घालतो, तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि मेथीची भाजी घालायची। मग थोडंसं पाणी सुटायला लागलं की मग त्याच्यामध्ये बेसन पीठ, म्हणजे त्याच्यामध्ये मावेल इतकं। म्हणजे हे जे आहे बेसन पिठाची तुम्ही केली? बेसन पिठाच्या ना। ओके। आणि ती परत वाफ काढली एक? ते झाली तशी साधी भाजी राहती, त्याला काय मसाले वगैरे नाहीयेत। आणि आता हे घावन आपल्याला घालायचे। त्याचं पण तुम्ही बघताय कन्सिस्टन्सी आपली जी डोश्याची असते, डोश्याच्या पिठाची, तर तीच आहे। जर 1-2 मिनिटं लागतील ह्याला, कारण तसं ते कच्चं आहे, आंबोलेलं पण नाही, पटकन नाही होणार। तर 1-2 मिनिटं करून घेऊया। हे तुम्हाला तुमच्याकडे नाश्त्याला करतात नेहमी? हो, मोस्टली असतं हे। अच्छा, सोपं आणि झटपट आहे ना, पटकन होणार। आणि मला असं वाटतं की डब्याला पण चालणार आहे आणि टेस्टी पण लागतं, त्याच्यामुळे खावंसं वाटतं। आता भाजी भरून ती गुंडाळी करायची आणि भाजीत पण चण्याचं पीठ आहे। ठीक आहे, आपल्याला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, कारण आता आपण फक्त गुंडाळी करतोय त्याची, की आपला घावन तयार झालेले आहेत। साहित्य कृती: मेथीचे घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मेथीची भाजी, 1 वाटी बेसन, 3 वाट्या गव्हाचं पीठ, मिरपूड, हळद, मीठ, धनेपूड, मिरची पेस्ट, जिरेपूड आणि तेल। कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, हळद, धने पावडर, जिरे पावडर, मिरपूड, मीठ, मिरची पेस्ट, तेल आणि पाणी घालून पातळसर पीठ भिजवावं। तेलावर लसूण, मिरची, मेथीची भाजी, बेसन आणि मीठ घालून परतून भाजी वाफवून घ्यावी। तव्यावर तेल गरम करून त्यावर घावन दोन्ही बाजूनी परतून घ्यावं। त्यामध्ये मेथीची भाजी घालून घावन रोल करून सर्व्ह करावेत।